सिंधुदुर्गामध्ये माजी खासदार विनायक राऊत विरुद्ध माजी आमदार वैभव नाईक यांच्यातला वाद आता चांगलाच गाजतोय। राऊत विरुद्ध नाईक यांच्यामध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू झालंय। यानंतर वैभव नाईकांच्या घरातच भाऊबंदकी कशी सुरू झाली आहे बघूया। सिंधुदुर्गात उद्धव ठाकरे सेनेत उभी फूट। विनायक राऊत विरुद्ध वैभव नाईक कलगीतुरा। नाईकांच्या घरात भाऊबंदकी, भाऊ राऊतांच्या गटात। लोकसभा निवडणुकीत 2 टर्म खासदार विनायक राऊतांचा धुव्वा उडाला, तर विधानसभेला 2 टर्म आमदार वैभव नाईक चारी मुंड्या चित झाले। मात्र एवढ्या 2-2 ठेचा लागूनही उद्धव ठाकरेंची शिवसेना शहाणी व्हायला तयार नाही। सिंधुदुर्गात सध्या माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात वादाचा कलगीतुरा सुरू झालाय। राऊत विरुद्ध नाईक यांच्यातला हा वाद एवढा विकोपाला गेलाय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडण्याची वेळ आली आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्यात शह-कटशहाचं राजकारण सुरू झालंय। वैभव नाईकांच्या मतदारसंघात विनायक राऊतांना कमी मताधिक्य मिळालं, त्यामुळे त्यांचा पराभव झाला। तर विनायक राऊतांचं घर असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईकांना 8000 मतांनी पराभव पत्करावा लागला। कणकवली संदेश पारकर, कुडाळमध्ये वैभव नाईक, सावंतवाडीत राजन तेली असे 3ही तगडे उमेदवार विधानसभेला हरले। वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, परशुराम उपरकर आणि राजन तेली असा एक गट सक्रिय झालाय। तर विनायक राऊतांच्या गटात बाबूराव धुरी, रुपेश राऊळ, वैभव नाईकांचे बंधू सुशांत नाईक सामील झालेत। श्रीधर नाईक खटल्यात आरोपी असलेल्या परशुराम उपरकरांना पक्षात घेण्यास सुशांत नाईकांचा विरोध होता। मात्र वैभव नाईकांमुळे उपरकरांना पक्षात स्थान मिळालं, याचा राग सुशांत नाईकांना आहे। त्यात सुशांत नाईकांना डावलून संदेश पारकरांना विधानसभेचं तिकीट दिलं गेलं। त्यामुळे नाईकांच्या घरातच भाऊबंदकी सुरू झाल्याची चर्चा तळ कोकणात रंगली आहे। कुठचेही गट तर शिवसेनेमध्ये नाही आहेत, सगळे एकत्र दिलाने काम करतायत। काही मतभेद असू शकतात, पण मतभेद असू शकत नाही। त्यामुळे कुठचेही मतभेद ठेवू नयेत। वरिष्ठांनी याच्यात लक्ष घालून पूर्ण जे कुटुंबातले विषय आहेत, म्हणजे जे आमच्या शिवसेना कुटुंबातले विषय आहेत, ते शिवसेना कुटुंबातच सोडवले गेले पाहिजेत, एवढंच या ठिकाणी मी सांगेन। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या या फाटाफुटीवरून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी चिमटा काढलाय। वैभव नाईक आणि विनायक राऊत या दोघांचीही दयनीय अवस्था असल्याचं राणे म्हणाले। वैभव नाईक आणि उपरकरांची मान्यता ही जिल्हाभर संपत चाललेली आहे। त्यांना कुठेच आता मान्यता राहिलेली नाही, ना स्वतःच्या पक्षात राहिली, ना स्वतःच्या मतदारसंघात, ना कणकवली मतदारसंघात, ना सावंतवाडी मतदारसंघात। मान्यता संपलेली लोक आहेत ही। लोकांच्या मनातून तर हे संपलेलंच आहे, आता पक्षाच्या मनामधून पण संपलेलं आहे। अशी अवस्था, एवढी दयनीय अवस्था, मला तर असं वाटतं की असे दिवस कुठल्याच राजकारणीवर येऊ नये जेवढे वैभव नाईक आणि उपरकरांवर आलेले आहेत। जरा जरी आता लाज शरम उरली असेल तर संन्यासच घ्या आता। कोकण म्हणजे एकेकाळचा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला। मात्र आता तिथे हा पक्ष जेमतेम औषधापुरताच उरलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतली पराभवाची भळभळती जखम अजूनही बरी झालेली नाहीये। या जखमेवर मलमपट्टी करण्याऐवजी आपापसात वाद घालून ती चिघळवण्याचं काम दोन्ही गटांकडून सुरू आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वेळीच ऑपरेशन केलं नाही तर पेशंट दगावण्याची भीती व्यक्त केली जाते। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।